हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुगलाई एग करी रेसिपी आणि खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। एकदा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी एक मसाला तयार करून घेते। 8 ते 10 हिरव्या मिरच्या लागणार आहे, 8 ते 10 लसणाच्या कळ्या, 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे, 1 इंच अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, 8 ते 10 काजू घेतलेला आहे। सगळं साहित्य मिक्सरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर मी एका छोट्या पॉटमध्ये ॲड करून घेतलं होतं, त्यामध्ये काही पूर्ण साहित्य बसलं नाही, तर त्यासाठी मी मोठा पॉट घेतलेला आहे, त्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। तर लसूण आणि कांदा यामध्ये टाकलेला आहे। आता लगेच त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। अद्रकाचा तुकडा बारीक कट करून ॲड करणार आहे यामध्ये, कारण मोठे मोठे तोंडामध्ये बाईट्स येतात आणि ते खायला चवीला व्यवस्थित लागत नाही, म्हणून मी त्याला चाकूने व्यवस्थित कट करून ॲड करून घेते मिक्सरमध्ये। आणि आपल्याला यामध्ये जे काजू घेतलेले आहे तेही ॲड करून घ्यायचं आणि याची प्युरी तयार करून घ्यायची। छान असा मसाला वाटून घ्यायचा आहे, कारण हाच मसाला मेन आहे आपल्या भाजीसाठी। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी किंवा जास्त इथे करू शकता। 2 चमच इतकं पाणी ॲड केलेलं आहे, मिक्सरला लावून छान असा मसाला वाटून घेते। तर मसाला एकदम सॉफ्ट होईपर्यंत वाटून घ्यायचा आहे, जाडसर ठेवायचं नाही मसाला आपल्याला। बघा, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये, त्याच प्रकारे आपल्याला इथे मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर मसाला अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचा। एकदम सॉफ्ट असा मसाला तयार झाला तरच आपली भाजी दिसायला तेवढी छान दिसतेच आणि चवीला सुद्धा तेवढीच छान लागते। तर अशा प्रकारे एकदम स्मूथ असा मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे। तर मसाला तयार आहे आपला, लगेच आपण आता भाजीसाठी तयारी करून घेऊया। तर इकडे मी 5 अंडे घेतलेले आहे। अंड्यांना व्यवस्थित टोचून घेऊया, म्हणजे आपला मसाला आतपर्यंत जाईल आणि व्यवस्थित असे अंडे फ्राय होतील। तर अशा प्रकारे एक एक करून मी ते सगळ्या अंड्यांना टोचून घेतलेलं आहे। सगळे अंडे इथे टोचून तयार करून घेतलेले आहे। तर अंडे बाजूला ठेवून घेऊया, लगेच आपण अंड्याला फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमच इतकं तेल ॲड करायचं आहे। तेल ॲड केल्यानंतर एक एक करून सगळे अंडे ॲड करून घेतलेले आहे। आता आपल्याला 2 मिनिटांपर्यंत अंड्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे अंडे 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घेते, अर्धा चमचा इतकं, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी हळदी पावडर आणि थोडासा गरम मसाला। आता आपल्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे अंड्याला। आणि बघू शकता अंड्याला खूप छान कलर आलेला आहे, कारण या मसाल्यामध्ये थोडंसं तेल जास्त राहिला तरी चालतो, कारण ज्यावेळेला आपण शेवटी ग्रेव्हीमध्ये हा मसाला टाकणार ना अंडे, त्यावेळेला खूप छान कलर येतो ग्रेव्हीला। तर अंडे फ्राय करून झालेले आहेत। आता अंडे साईडला ठेवून घेऊया आणि लगेच भाजीसाठी साहित्य बघून घेऊ। त्यासाठी ते मी खडे मसाले घेतलेले आहेत। तर त्यामध्ये 2 भेंडी विलायची घेतलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी घेतलेला आहे, एक जावित्री घेतलेली आहे, 4 ते 5 लवंग घेतलेला आहे, सोबतच आपल्याला 2 इंच इतका दालचिनी तुकडा पाहिजे, 4 ते 5 आपल्याला हिरव्या इलायची लागणार आहेत। तर सगळा मसाला काढून घेतलेला आहे। इकडे फ्रेश क्रीम घेतलेली आहे, तर मी घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम काढून घेतलेली आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, अर्धी वाटी इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे दही, आणि आपण जो हिरवा वाटण वाटून घेतलेला तर तो सुद्धा घेतला आहे। सोबतच कसुरी मेथी लागणार आहे आणि 1 चमच इतकी ब्लॅक पेपर पावडर लागणार आहे। ते सगळं साहित्य रेडी आहे, लगेच भाजीला फोडणी घालणार आहोत। तर एक कढई घ्यायची, व्यवस्थित तापून घ्यायची आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड केलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये सगळ्यात आधी खडे मसाले ॲड करायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत खड्या मसाल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त सुगंध सुटला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे। तर यामध्ये काजू, मिरची, कांद्याचा जो मसाला आपण वाटून घेतलेला होता हाच तो मसाला आहे। तर तो मसाला ॲड केल्यानंतर 2-3 मिनिटांपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्यातला तेल सेपरेट होईल ना तोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजायचा आहे, कारण कांदा वगैरे पूर्ण कच्चा आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। तर इथे मसाला छान भाजलेला आहे, बघू शकता खूप छान तेल सेपरेट झालं आहे मसाल्यातून। आता यामध्ये मसाले ॲड करून घेते। तर गरम मसाला अर्धा चमचा ॲड केलेला आहे, थोडंसं हळदी पावडर, 1 चम्मच ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरीचा पावडर आहे, चवीपुरतं 1 चम्मच इतकं मीठ ॲड केलेलं आहे। आता परतून घेते आणि परत आपल्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे।
2 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. आता या वेळेवर आपल्याला यामध्ये दही ॲड करायची आहे. तर दही व्यवस्थित मी इथे फेटून घेतलेली आहे आणि दही आंबट घ्यायची नाही आहे, छान अशी फ्रेश गोड दही घ्यायची आहे, म्हणजे भाजीला व्यवस्थित टेस्ट येईल. तर दही ॲड केल्यानंतर परत आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत, जोपर्यंत दहीतलं सेपरेट होत नाही तेल, तोपर्यंत आपल्याला ही दही शिजवून घ्यायची. आणि दही फुटण्याचे चान्सेस असतात, तर दही ॲड केल्यानंतर 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं चम्मच फिरवत राहायचं आहे भाजीमध्ये. तर व्यवस्थित भाजी इथे मसाला शिजून तयार झालेला आहे बघा. आता आपल्या भाजीला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी ॲड करून त्याच्यातलं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर मी साधारण इथे 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त पाणी इथे करू शकता. आता पाणी ॲड केल्यानंतर पूर्ण मसाला एक करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतला आहे. आता झाकण लावते आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहे. 2-3 मिनटं झालेले आहेत. छान असा मसाला शिजत आलेला आहे. एकदा परतून घेते, कारण यामध्ये काजू वगैरे असल्यामुळे बुडाला लागू शकते, म्हणून मी मध्ये मध्ये चेक करत राहणार आहे. तर छान मसाला शिजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेले अंडे ॲड करून घ्यायचे आहेत आणि अंड्याच्या बाजूला मधला तो जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये पूर्ण चम्मचने काढून ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्याने खूप छान कलर येतो भाजीला आणि टेस्टही खूप छान येते. तर पूर्ण मसाला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घ्यायची, हाताने क्रश करून थोडंसं तव्यावर टाकून गरम करून घ्यायची आणि हातावर घेऊन क्रश करून कसुरी मेथी ते ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मोठा चमचाभर मी कसुरी मेथी घेतलेली होती, ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता पूर्ण परत एकदा मिक्स करून घेऊया. मसाला इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता परत आपल्याला 5 ते 10 मिनिटापर्यंत, जोपर्यंत याच्यातला पूर्ण तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झाला पाहिजे, कारण दहीमध्ये पण तेल असतो, भाजीमध्ये तेल आहे. तर पूर्णपणे तेल आणि मसाला वेगळा झाला तरच समजायचं आपली भाजी शिजून तयार आहे. तोपर्यंत मसाल्याला व्यवस्थित भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर मसाला इथे छान शिजून तयार झाला आहे, म्हणजे भाजी आपली रेडी झालेली आहे. तर आता या व्हिडिओवर यामध्ये मी फ्रेश क्रीम ॲड करते. तरी घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम आहे. हवं तर तुम्ही मार्केटमधली वापरू शकता, नसेल तर तुम्ही घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम काढून त्याला व्यवस्थित चम्मचने फेटून सुद्धा यामध्ये ॲड केली तरीही चालते. छान टेस्ट येते, काही वेगळं लागत नाही, चवीला मात्र सेम लागते. तर अशा प्रकारे मी फेटून ॲड करून घेतलेली आहे. आता परत झाकण लावते मिक्स करून झाल्यानंतर आणि 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहे. तर 2-3 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करून घेऊया. भाजी पूर्णपणे इथे शिजून रेडी झालेली आहे. खूप छान भाजीतला तेल सेपरेट झाला आहे, म्हणजे मसाला पण खूप व्यवस्थित शिजलेला आहे आपला इथे. एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. आता आपली भाजी शिजून तयार आहे. आता भरपूर सारा बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर वरून ॲड करून घ्यायची आहे. परत एकदा चम्मचने मिक्स करून घेते भाजीला आणि 1 मिनिटापर्यंत कमी गॅसवर भाजीला शिजवून घेते, म्हणजे याच्यातली कोथिंबीर सॉफ्ट होईल आणि आपली भाजी आता सर्व करण्याकरिता तयार आहे. तर तुम्ही बघू शकता 1 मिनिट मी वाफवून घेतलेलं आहे आणि आपली भाजी एवढी छान तर्रीदार बनून तयार झाली आहे आणि चवीला तेवढीच भारीसुद्धा आहे. एकदा नक्की मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही जे रेग्युलर अंडा करी बनवत असाल ना, त्यानंतर कधीच ती अंडा करी बनवणार नाही. याच पद्धतीने अंडा करी बनवणार आहे. तुमच्या घरी जर कोणी पाहुणे येत असेल, तुम्ही अशा प्रकारे मटण करण्याऐवजी ही अंडा करी बनवून बघा. खूप लोक म्हणजे पाहुणे तर तारीफ करणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही भाजी. तर अशा प्रकारे झटपट भाजी तयार करून झालेली आहे आपली. तुम्ही याला साध्या पोळीसोबत किंवा तेलाच्या पराठ्यासोबत किंवा प्लेन नानसोबत सुद्धा करू शकता.